वाहिलो गोव्यात एंट्री झाली आपली. चला, जे काल करायचं होतं ते आज झालं, दिवसा झालं, हे अजून चांगलं. गावाचं नाव तेरेखोल आहे. तेरेखोल का तेरखोल असं काहीतरी आहे गावाचं नाव. एकदा आपण परत एकदा वाचू. तर कोणाकडे तिराकोल लिहिलंय, कोणाकडे तेरेकोल लिहिलंय, कोणा काय लिहिलंय काय लक्षात यानं गेलंय बघा. काका फेरी बोट इकडेच आहे ना? ठीक आहे, थँक्यू. काकू वाईन शॉपवर थांबल्यात. अरे किती वाईन शॉप आहे तिथं. इथं सगळे वाईन शॉप दिसतात. हा सॉरी, गोव्यात आलोय आपण. गोव्यात आलोय म्हणजे वाईन शॉप हे टपरीवर भेटणार द्रव्य हे वाईन आहे. वाईन म्हणा, दारू म्हणा, बियर म्हणा, तर हे टपरीवरही भेटतं इथं. सिद्धांत कांबळे, ऋषी काळभोर, प्रशांत तांबे, परत हा एक जण ह्याला पण राहतात आपलं मार्केट यार्डला, ते पण होते. अशा आम्ही 5-7 जण मिळून आलो होतो याच्या अगोदर. पण आपलं 4 व्हीलरने आलतो त्यावेळेस. 2 व्हीलरवर मी पहिल्यांदा गोव्यात एंट्री मारली. महाराष्ट्र पूर्ण फिरलो, पण गोव्यात येण्याचं हे कधी नशिबात नव्हतं. ते आज आपण पूर्ण केलंय. तर भाई, फेरी बोटचा झेंडा आलोय फेरी बोटच्या ठिकाणी. फेरी बोट पण आली पुढून. दादा, तिकीट इकडे काढावं लागतं. त्याचं तिकीट असतं ना, ते आतमध्येच आहे का इकडे काढावं लागतंय? आतमध्येच आहे ना? नाहीये का? ओके. भाई तिकीट नाहीये ह्याला, फ्री मध्येच आहे आपण आता जायला. म्हणजे 2 व्हीलरला तिकीट नाहीये. टाकल्या 2 व्हिडिओ त्याच्यावर, मंदिरांच्या 4-5 टाकल्यात. लय भारी मजा रे बाबा. ज्या बोटीतनं आलो त्या बोटीवाल्यांनी पैसेच नाही घेतले. काही तर म्हणे 2 व्हीलरवाल्यांसाठी फ्री आहे. तर बरं झालं ना, तिकडले माझे नाही म्हटलं तरी माझा 10-15 किलोमीटरचा प्रवास वाचला. आता गोव्यात एंट्री केलेली. गोव्यात सगळे फॉरेनर्स वगैरे इथं दिसत आहेत. हे कोणतं तर करीम म्हणून बीचचं नाव आहे. अजून आरंबोल बीच कडे पण जाणार आहे आपण, पण बीचवर कोणत्या जाणार नाहीये, कारण की नाही, मला इच्छा नाहीये बीचवर जायची. ऑलरेडी गरम होतंय, त्याच्यात बीचवर जावा, धिंगाणा करा. जिथं बघल तिथं वाईन शॉपच दिसतात भाऊ. इथं हे सगळे बोर्ड बघून भाऊ, सूरज भाऊची आठवण आली. अचानकच आठवलं बिग बॉस. झापूक झोपूक म्हटल्यानंतर सूरज भाऊची आठवण आली. झोपूक बच्चा, एवढंच येतं आपल्याला. इथं गोव्यात सुद्धा मालवणीच बोलली जाते. आपण जर बाय रोड आलो असतो तर ह्या रोडने आलो असतो. ही गोवा बॉर्डर बाय रोडची.
गोवा गोवा गोवा. आज आपल्याला स्टे हा गोवेकरच्या घरी असणार आहे. सिद्धांत देसाई ह्याच्या घरी आजचा स्टे. तो साऊथ गोव्याला आहे, साऊथ गोवा बॉर्डरला आहे, कर्नाटक बॉर्डरच्या जवळच आहे त्याचं घर. गोव्यात रस्ता चुकलो आपण. काही नाही, 500 मीटर पुढे आलो, मॅप बघितला, तेवढ्यात लक्षात आलं आपल्याला पुढून नाही तर मागून लेफ्ट होता, तर मागून आपण आता राईट घेणार आहे माघारी जाऊन. हा, इथून राईट आहे आपल्याला. अरंबोल, अरंबोल है रे बाबा. ये पणजी अजून सुद्धा आपल्यापासून एक 40-1 किलोमीटर आहे. दिल में चल गया है. अरे काजूची झाडे ती, काजू 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 बघूयात आपण आता. थांबा 1 मिनिट. छोटा काजू अजून फुलला नाहीये पण आहे. काजूची फळं कुणी बघितली नाहीत अजून. मी सुद्धा पहिल्यांदा बघतोय समोरासमोर. छोटीशीच बघितली, पिकलेला अजून दिसलं नाही मला, पण छोटी का होईना मी पहिल्यांदाच काजूची फळं बघितलेली आहेत. ही दोन्ही बाजूने काजूची शेती, ही अख्खे जंगल काजूची येते. काजू बघितले, आता गोवा दाखवतो. चला, आणि चाललोय आरंबोलच्या दिशेने. अजून तुम्हाला फॉरेनर दाखवतो. मी तर बघणारच आहे हो, तुम्हाला पण दाखवतो ना जरा गोव्यातले फॉरेनर्स. भाई आपल्या मॅप मधली चार्जिंग संपायला आली, तर त्याला सुद्धा आपल्याला चार्जिंग लावावं लागत, नाही तर बोंब उठल. लफड्यात लफड. आधीच कालपासून जिंदगीने एवढे घेतलेले आहेत, जी काल मजा केली ती पण तुमच्यापर्यंत नाही पोहोचवू शकलो. एवढी मजा घेतली जिंदगीने काल. आमचा शिंदे नावाचा मित्र पाहिजे होता इथं, आहे तो पाहिजे होता. मग त्यांनी तर भाऊ ट्रिप सुद्धा होऊन दिली नसती. दिसलाच म्हटलं असता घे साईडला, उद्या जाऊ पुढं, आज थांबू इथंच. Connected successfully. मग हे असंच इकडं पण चार्जिंग लावायचं आणि तिकडं पण चार्जिंग लावायचं. चार्जर तसे गाडीला भरपूर आहेत आपल्या, त्याच्यामुळे ते टेन्शन घेत नाही आपण. कारण की आता दुपारच्या वेळेत काय काम नाहीये तर मोबाईल चार्जिंग झालेले कधीही चांगले, त्याच्यामुळे आपलं चार्जिंग लावून ठेवायचं आणि निवांत फिरायचं. कारण की पुढं सोर्स असेल नसेल माहित नाही चार्जिंग साठी, त्याच्यामुळे आपल्याकडे आहे ना सोर्स, तर आपला सोर्स हा परिपूर्ण भागवून घ्यायचा, परिपूर्ण. आता गोव्यात आल्यानंतर आपली रिझर्वला गाडी कुठं लागते ते बघावं लागेल, त्या हिशोबाने आपल्याला पेट्रोल टाकून घ्यावं लागेल. पेट्रोल टाकलं की बस होईल, तसं काही गरज नाही लागणार पुढे पेट्रोल बाटलीत घेऊन फिरायची. परत काजूची शेती का बदामाची शेती.
750 किलोमीटरला गाडी रिझर्वला लागली आणि ते माहितीच होतं 700 पार केलं की कुठं ना कुठं रिझर्वला लागणार गाडी. गाडीचं ऍव्हरेज म्हणजे ऍव्हरेज दिलंय गाडीने. आता बघू पुढे कुठे आपल्याला पेट्रोल पंप भेटतोय. पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून घेऊ. कितीचं बसतोय ते बघू. कारण की एवढं किलोमीटर झालंय म्हटल्यावर तिनं रिझर्वला लागणं गरजेचं आहे. एकदा पुढं हा उतरलो की एकदा टाकी खोलून चेक करू एअर पकडलेला आहे की खरंच पेट्रोल संप कमी झालंय. आपली धन्नो भाय धन्नो धन्नो धन्नोने ऍव्हरेज मंत्र चांगलं दिलेलं आहे धन्नोने. आता आपण परत रिझर्वचा काटा खालीवर केलेला आहे. एकदा चेक तरी करून नक्की टाकीतलं पेट्रोलच संपलंय की अजून काय बुडबुडायला तर लागेलच गाडी. आता मगाशी थोडासा घेर वाढीव होता त्याच्यामुळे तशी करत होती की पेट्रोल संपलंय म्हणून तसं करते ते बघावं लागेल. हायवे म्हणजे ह्यांचा कसा 2 पदरी हायवे. गोव्यात एक इलेक्ट्रिक बाईक दिसली आपल्याला, एक आतापर्यंत. गोवा 11. आपल्या इकडे 11 कोणाचं आहे, साताराचं आहे. एकच मिनिट रे भाऊंनो, थोडं काहीतरी चुकल्यागत वाटतंय मला. नाही बरोबर पाहिलं नाही लागली रिझर्वला. मग अशीच गेअरचाच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार म्हणून झटका दिला तिने. कारण की इतक्या वेळात तिने परत झटका द्यायला पाहिजे होता, तो झटका अजून दिलेला नाहीये. इथून लेफ्ट मारायचा. जो कोणता चौक आहे ते नाही माहिती. इथं दगड दिसतात सगळे. एरिया कोणता आहे, चोपडेम का कोकडेम नाव आहे ह्याचं. नजारा मात्र वेगळाच आहे. आता कसं काय म्हणतात त्याला, गर्दीत आल्यासारखं वाटतंय. आता कसं छान छान वाटतंय, छान छान. गर्दी माणसं दिसली की जरा गाडी चालवायला पण मूड येतो. ते सगळं बघून करून सेलूमला आलोय. सेलूमला लागली या ठिकाणी रिझर्वला लागली आहे गाडी. बोडबोड्या द्यायला चालू झाली म्हणजे आता पेट्रोल टाकी फुल करावी लागणार. आता जवळपास पेट्रोल पंप बघू. पेट्रोल भेटणं गरजेचं आहे. या ठिकाणी भेटेलच. इकडे असं वेगळ्या राज्यात आल्यासारखं नाही वाटत. कनेक्टेड आहे ना त्याच्यामुळं नाही वाटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्याच्या जयंतीमुळे त्यांना तसं झाकून ठेवलं असेल. काम चालू आहे त्याचं, पण छान वाटतं असं. बाहेरच्या राज्यात छत्रपतींना बघण्यात जो आनंद आहे ना तो कुठंच नाहीये. पेट्रोल पंप भेटला आपल्याला. पेट्रोल टाकी
नाही, होऊ दे फुल होऊ दे, इथवर येऊ दे, काय विषय नाही. 1483. पेमेंट स्लिप नको काढू माझे. पुण्यात माच करताना आमच्याकडे थार रे. हे बघा, गोव्यात थार कशासाठी? रेंटवर देण्यासाठी. टॅग थार लवर. बहुतेक हा वन वे नसावा, कारण की गाडी जाताना एक पण दिसत नाहीये. मी एकटाच चाललोय. जर पकडलं तर बाजार. इथले मामू लोक बाहेरच्या गाड्यांना नाहीत ऐकत, कारण की इथं कोण प्रॉपरचं कोण बाहेरचं हे कळून येत नाही आधीच. इथल्या कोणाच्या गाड्या भाड्याने घेतल्या असतील तर, त्याच्यामुळं बाहेरच्या गाड्या ह्या पहिल्या पकडल्या जातात, कारण की त्यांना माहिती आहे बाहेरची गाडी म्हणजे बाहेरनं झालेला येऊ फिक्स मध्ये. हळू लेकरू पडलं असतं. तसं वन वे नाहीये. पोचलो आता परत मापुसाकडे चाललं. पण मापुसा आता आपल्याला पहिला तरी चहा पिणं आहे. गोव्यात येऊन चहा पिण्याचा जो आनंद आहे तो कुठंच नाहीये, कारण की गोव्यात लोक चहा पिण्यासाठी येतच नाहीयेत. गोव्यात लोक गार चहा पिण्यासाठी येतात, गरम चहा कोणच पित नाही. भाई चर्च बघितला आपण आता. हे गार चहाची दुकानं आणि त्यांचे बोर्ड. गरम चहा गरजेचा आहा. ठीक आहे, ज्याची त्याची इच्छा. आपल्याला फिरायचंय, आपल्याला आहे मस्ती, तर आपण फिरणार. आता आपण गणेशपुरीत आलोय. गणेशपुरी चल, कारण की पहिल्या दिवशी तर काहीच आवाज नव्हता, त्याच्यामुळे मला ते म्युझिक टाकावं लागलं. आपण गाडी पळवत नाही ती गोष्ट वेगळी. गाडी पळवली असती तर थोडा प्रॉब्लेम झालाच असता. चुका कळल्याशिवाय बी बजेट वाढवत नाही आपण. अजून एक हेल्मेट शॉप सापडलं इथंच. हेल्मेट स्टोर इथंच कुठं तर असेल.